जय महाराष्ट्र. काय म्हणता मित्रांनो. तर सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडून सॉरी, कारण हा व्लॉग लेट टाकून राहिलो माझे पेपर चालू असल्यामुळे. मंगेश भाऊ आणि दादू भाऊचा बर्थडे होता, तर त्यांनी त्याचीच पार्टी देणार होते. तर आपण कॅन वगैरे घेतले, आपला सगळं सामान घेतला, निघालो सगळ्यात आधी पेट्रोल पंप. 100-150 रुपयाचा पेट्रोल टाकलं आणि निघालो चंद्रपूरच्या बाहेर, कारण आपल्याला पार्टी करायची होती लोहाराला. जाता वेळेस सगळेजण तर मस्त गाणे लावून नाचत जात होतो आम्ही. रोडाने फुल चेंगडे करत करत पोचलो आपण डायरेक्ट लोहाराला. लोहारा गाव वगैरे पार करून निघालो आपण समोर तलावकडे. तिकडे आपली पार्टी करायची जागा शोधत शोधत जातच होतो. पार्टीची जागा भेटली आणि डायरेक्ट उतरून डायरेक्ट नाचायलाच लागलो आम्ही. आपला मंगेश भाऊ तर बघा किती खतरनाक नाचत होता. मग आपल्याला लवकर जेवण बनवायचं होतं, तर राहुल भाऊ आणि मी निघालो काढे आणण्यासाठी. राहुल भाऊ तर तुम्हाला सर्वांना मस्त हाय करत होता, हाय गाईज म्हणे. आपल्या समय भाऊने ते काळी तुटत नव्हती, राहुल भाऊने 1 मिनिटामध्ये तोडून टाकली. जीएम वाला पोट्टावे ना. मग गण्या भाऊ आणि मी चूल पेटवायला बसलो, चूल वगैरे पेटवत होतो आणि सगळेजण कांदे लिंबू मिरची वगैरे कापकूप करत होते. तिकडून आपल्या दादू भाऊनी गंजाला माती वगैरे लावून आणली आणि सगळ्यात आधी भात म्हणून टाकलो आपण. मग भाजीच्या पण गंज मांडलं. मंगेश भाऊ भाजी बनवतो म्हणे आज. मग काय आपल्या दादू भाऊनी सर्वात आधी तेल टाकलं. मंगेश भाऊ टमाटर मिरची वगैरे टाकत होता. असं नको समजा रे बा की कांद्याची चटणी बनवतो म्हणून आपण. मग आपले सगळे मसाले टाकून झाले, आलू आणि छोले टाकले आणि शिजवायला ठेवलं भाजी. यांचे चेंगडे तर बघा साऊंड बॉक्स घेऊन वर नाचत होते. रुपमदा तर बघा कसा नाचत होता. आपला दादू भाऊ पैसे घेऊन नाचत होता. रुपमदाच्या तोंडात ठेवत होता पैसे. काही म्हणा पण आपल्या पोट्ट्याचे चेंगडे तर खूप अलगच राहते. हे बघा साऊंड बॉक्स तिथं शाळेच्या अंदर घुसून टाकला होता, तिथून मस्त आवाज देत होती धन 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 धन. आणि आपला दादू भाऊ तिकडे बंदरसारखं अटकत होता. आणि आपल्या भाजीमध्ये तर्री जास्त झाली होती, तर मंगेश भाऊ तर्री काढत होता. आपले दोन्ही दादू भाऊ मस्त पापड्या तळत होते आपल्यासाठी. मग काय जेवण करायला सगळेजण बसतच होतो. भाजी वगैरे भात वगैरे सगळं घेतलं आणि बसलो. दादू भाऊ तर बघा डायरेक्ट तर्री घेऊन बसला होता ग्लासमध्ये. आपण मस्त साऊंड बॉक्सवर गाणे ऐकत ऐकत जेवण करत होतो सगळेजण. सगळ्याचे जेवण वगैरे झाले 1 नंबर मध्ये. मग सगळेजण बसून नाचतच होते. आम्ही सगळेजण मोबाईल मध्ये पतंगीचे गेम वगैरे खेळलो. मग भांडे वगैरे धुवायचे होते, भांडे वगैरे धुतले, सामान वगैरे पॅक केलो आणि निघालो तर रोड मध्ये सगळेजण थांबून मस्त चेंगडे करत होते, नाचतच होते. डायरेक्ट निघालो आपण तलावावरून. दादू भाऊ आपला तिथं मस्त बमलत होता त्या गावामधून. रूपम दादा तर बघा किती खतरनाक बांधला होता चेहऱ्याला. निघालो आपण डायरेक्ट त्या गावामधून डायरेक्ट मेन रोडवर निघल्यावर बी एक गाणी वाजवत नाचत येत होते मस्त. मग काय पोहोचलो आपण चंद्रपूर. ब्लॉग कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, त्यासाठी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. बाय मित्रांनो.